ओके, तर आजचा सेशन आपला सुरू व्हायला लागलेला आहे. बरोबर 7 वाजले घड्याळात बघा. आपल्या जीवनामध्ये आपण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. टाइम इज मनी. वेळ म्हणजे पैशापेक्षा त्याचं महत्त्व कमी नाही. तर हाच आजचा सुविचार घेऊन, चांगला विचार घेऊन, सुविचार म्हणजे चांगला विचार, त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुविचार बोलत बोलत शिकताय मुलांनो. मी तुम्हाला त्या दिवशी एकच सांगितलं, कुठे नाही आपल्या अवतीभोवती शिष्यवृत्ती आहे. चला आज काहीतरी वेगळं शिकण्यासाठी तुम्ही सगळेजण जमा झालेला आहात. सर्वांना पहिल्यांदा ग्रीट करतो. ग्रीट म्हणजे अभिवादन करणे. हा शब्द महत्वाचा आहे. पुन्हा म्हणता झाला नाही. ग्रीट आणि त्याच्यापासून ग्रीटिंग नावाचा शब्द तयार झालेला आहे. ग्रीट म्हणजे अभिवादन करणे. काही जण लिहितात बघा, खूप छान लिहितात. ग्रीट म्हणजे काय? अभिवादन करणे. आणि सर्वांना पहिल्यांदा बघा, सकाळची वेळ आहे म्हणून सगळ्यांना अभिवादन करतो. गुड मॉर्निंग. इंग्रजीमधून गुड मॉर्निंग म्हणतो आपण सगळ्यांना, तर मराठीतून सुप्रभात म्हणतो. ओके, सुरुवात करूया. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं, उठल्या उठल्या काय बघायची तर तारीख, आजची डेट. डेटचं स्पेलिंग पाठ झालं का? DATE म्हणा एकदा मनातल्या मनात. माझ्या मागं म्हणलं की पाठ होतं इथल्या इथं. घरी अभ्यास करायची परत जास्त गरज पडत नाही. DATE. डेट म्हणजे काय? दिनांक. आणि आजची दिनांक सगळ्याला माहिती आहे. कालचा दिवस संपला. काल महिना सुरू कोणता झाला? डिसेंबर महिना. बघा त्याच्यात आहे का नाही शिकलेला आपण. DECEMBER. DECEMBER. डिसेंबर. डिसेंबर महिना. डिसेंबर महिना म्हणलं की लक्षात घ्यायचं, हाऊ मेनी डेज आर इन डिसेंबर? देअर आर 31 डेज. 31 दिवसाचा महिना आहे. त्यातला कालचा दिवस संपला. आज कोणती तारीख? 1 तारीख संपली. आजची तारीख बघा, 2/12/2025. 1च्या पुढची तारीख 2. महिना नाही बदललेला. आता हा महिना 31 तारखेपर्यंत चालू. हा महिना नाही बदललेला. इतर साल नाही बदललेलं. फक्त दिनांकामध्ये फरक पडला. हे डेट फक्त बदलली. ओके, आजचा वार लगेच सांगितलं पाहिजे. वार कोणता? आजचा वार. आज कोणता वार आहे? व्हॉट इज द डे टुडे? बघा, टुडे म्हणजे आज. शिकायचंय मुलांनो आपल्याला. आज टुडे कोणता वार आहे? आज सर मंगळवार आहे. मंगळवारचं स्पेलिंग TUESDAY. असं 3 गटात स्पेलिंग पाठ करायचं. तुम्ही तुटक तुटक केलं तर येणार नाही. TUESDAY. TUESDAY. पाठ कसं करायचं ते पण शिकवतोय. ओके, चला सुरुवात करूया. तर आजचा पहिला शब्द आहे बघा. रिव्हिजननं सुरुवात करणार आहे, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला काही शब्द माहिती पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी. ते 3 शब्द आज देणार आहे. तुम्ही सगळेजण पाठ कराल अशी अपेक्षा आहे. पहिला शब्द मुलांनो, पहिला शब्द बघा. पहिला शब्द टुडे. तर याच्यामध्ये डे लपलेला आहे. स्पेलिंग पाठ करायला काय अवघड आहे का रे मुलांनो? स्पेलिंग पाठ करायला काय अवघड नाही सर. TODAY झालं स्पेलिंग पाठ. सर टुडे म्हणजे आज. आज खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आज खूप महत्वाचं आहे. हे स्पेलिंग पाठ करायचं. आजचे 3 स्पेलिंग देणार आहे. ते वारावर आधारित आहेत. त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. प्रश्न पण तुम्हाला स्वाध्यायाला दिलेले आहेत. टुडे म्हणजे आज. पाठ झाला. पुढे जाऊ. पुढे जाऊ का? चला पुढचा शब्द पाठ करायचा आहे मुलांनो. पुढचा शब्द टुमॉरो. TOMORROW.
बघा मी अगदी शेवटच्या मुलाला समजेल असं सांगतोय, त्यामुळे त्याचा फायदा करून घ्या. ही तुमची रिव्हिजन पण होईल. ज्यांना येत आहे ती म्हणते सर आम्हाला येतं तर रिव्हिजन होईल. ते स्पेलिंग कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहील. स्पेलिंग पार्ट बघा. TOMORROW TOMORROW झालं स्पेलिंग पार्ट. खलास. टुमॉरो. सर हे कशाला सांगतो तुम्हाला. टुमॉरो म्हणजे उद्या. उद्या म्हणजे जो आजचा दिवस आहे. उद्या कधी म्हणतो रे, आज आहे ना. आजचा जो वार आहे किंवा आजची जी तारीख आहे त्याच्या पुढची तारीख काढणं म्हणजे उद्याची तारीख काढणं किंवा उद्याचा वार काढणं. टुमॉरो. टुमॉरो म्हणजे उद्या. कायमस्वरूपी डोक्यात ठेवा उद्या. सर आणखीन एक शब्द लक्षात ठेवा. 3च शब्द सांगितलंय, बाकीचे उद्या घेऊया. YESTERDAY. यस्टरडे. पाठ करून शब्द टाका. 3 गटात शब्द आहे. YESTERDAY. YESTERDAY. सर यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काय हो सर. काल. आणि ही काल म्हणजे काय सर. आजचा जो वार असतो, आजच्या वाराच्या अगोदरचा दिवस म्हणजे एस्टरडे. आज जो वार आहे ना त्याच्या अगोदरचा दिवस किंवा आज जी तारीख आहे त्याच्या अगोदरची तारीख. अगोदर नंतर एवढं लक्षात ठेवा. हे उद्या येतंय बघा प्रश्नाला. सर काल म्हणजे आपल्याला उद्याचा दिवस काढायचा असेल तर आजचा दिवस माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला कालचा दिवस काढायचा असेल तर मुलांनो आजचा दिवस माहिती असणं गरजेचं आहे. आज एवढा महत्वाचा आहे. कळलं मुलांनो. आता बघा प्रश्न काय येतात. बघा आता सोडवायचं तुम्ही. वाचा प्रश्न. परीक्षेला येतात प्रश्न ही. वाचला प्रश्न. ऐकू येते ना सगळ्यांना. फार लय सिरियस झोपीत नाहीत ना कोणी. आता उठलात ना. बघा सवय लागली का नाही. अरे उठायची सवय लागली का नाही. हा आता बघा वाचा बरं जरा सगळ्यांनी. सर हा जरा अवघड वाटतो सर. इफ. इफ म्हणजे काय. इफ. इफ म्हणजे जर. चुकलात. इफ टुडे इज संडे. आले का स्पेलिंग. याच्यासाठी पाठ पाहिजे. जर आज रविवार असेल. व्हॉट वॉज द डे यस्टरडे. वाचा सगळ्यांनी. इफ टुडे इज संडे. जर आज रविवार आहे. सर आजचा दिवस दिलाय. मी काय सांगितलं आजचा दिवस फार महत्वाचा. बावधनकर. टुडे. जर आज रविवार असेल. सर आज संडे आहे. या आजचा दिवस. टुडेला जर संडे असेल. व्हॉट वॉज द डे यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. काल म्हणजे कधी. आजचा जो दिवस आहे त्याच्या अगोदरचा एक दिवस. काय येईल रे मुलांनो. सॅटरडे. एवढं सोपं आहे. अवघड गेलं. जर आजचा वार माहिती असेल त्यासाठी आजचा वार जाणून घेण्याची आपली काय पाहिजे. पहिलं काय करायचं. आजचा वार काढायचा म्हणजे सगळे वार लक्षात येतात. ओके. आता ऐका प्रश्न बघा कसा आहे. इफ यस्टरडे वॉज. बघा डोकं चालवा आता. सर तुम्हाला वाटलं झालं तेवढे 3 शब्द पाठ केले की झालं काय की. त्याच्यावर आधारित प्रश्न असतात बाळांनो. बघा इफ यस्टरडे वॉज थर्सडे. समजून घ्या अर्थ.
इफ म्हणजे जर, इफ येस्टरडे ऑर थर्सडे, काल जर काय होता, गुरुवार होता. आता बघा प्रश्न कसा बदलला. व्हॉट इज डे टुमॉरो. आता नीट लक्षात घ्या. आता कुणी उत्तर टाकू नका, समजून घ्या प्रश्न. ही चकवा देणारा प्रश्न आहे मुलांनो. सर यस्टरडे वॉज थर्सडे, काल गुरुवार होता, काल. आणि तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द डे टुमॉरो, उद्याचा दिवस तुम्हाला काढायचा आहे. आजचं काय दिलंच नाही सर, चुकला. म्हणून सपकाळ मॅडम जरा थांबा 2 मिनिटं बाळा. सपकाळ मॅडम जरा 2 मिनिटं थांबा. ऐका ऐका ऐका, ही प्रश्न फसवाय. जर बाळानो काल, काल म्हणजे सर काल, येस्टरडे म्हणजे काल. सर कालच्या दिवशी जर गुरुवार होता, सॉरी गुरुवार, THURSDY, काल. सर हा कालचा दिवस आहे थर्सडे. आणि तुम्हाला उद्याचा विचारलाय. त्यांनी आजचा दिवस दिला नाही. आजचा दिवस दिला का नाही, आजचा दिवस दिलेला नाही. सर आजचा दिवसच माहित नाही आम्हाला. आणि सर त्यांनी विचारलं उद्याचा दिवस. मी तुम्हाला काल काय म्हणलं बघा, लक्षात ठेवा. इफ येस्टरडे ऑर थर्सडे, जर काल गुरुवार होता, व्हॉट इज द डे टुमॉरो, उद्याचा दिवस कोणता. सर काल गुरुवार होता, मग आज कोणता वार आहे, एक दिवस पुढे चला. सर आजचा वार आला फ्रायडे, FRIDAY. ऐका, आज कोणता वार झाला, फ्रायडे. आता तुम्हाला आजचा वार नाही विचारला सर, त्याच्यावरून तुम्हाला उद्याचा वार काढायचा आहे. सर उद्याचा वार कोणता येईल, सॅटरडे. डोकं लागलं पाहिजे. यस्टरडे ऑफ थर्सडे, काल जर गुरुवार होता, उद्या कोणता वार असेल. सर इथं आजचा वार मिस आहे, त्याच्यावरून तुम्ही काय करा, आजचा वार काढा आणि नंतर उद्याचा वार काढा. बघा तुम्हाला लगेच सापडेल. फ्रायडे नाही बाळानो, लांडगे. आता समजावून सांगून पण तुम्ही फ्रायडे टाकताय. सॅटरडे येणार, सॅटरडे. हा, आता बघा आणखीन एक शेवटचा प्रश्न. प्रश्न नीट सोडवा, नाही आलं तर उद्या विचारा. बघा, इफ टुमॉरो इज वेनसडे, आता बघा, इफ टुमॉरो इज वेनसडे, उद्याचा वार दिले आहे. व्हॉट इज डे टुडे, सांगा आता, वाचा. इफ टुमॉरो इज वेनसडे, जर उद्या बुधवार असेल, बुधवार, मग आजचा दिवस कोणता. आता उद्याचा दिवस दिलाय मुलांनो, उद्याचा. व्हेरी गुड. हा सर, हा बघा सर, ही आज, आजच्या पुढचा दिवस नेहमी काय असतो, उद्या, टुमॉरो. सर आजच्या पाठीमागचा दिवस काल असतो. आता त्यांनी कुठला दिवस दिलाय, कालचा नाही, आजचा नाही, उद्याचा दिवस दिलाय. उद्या वेनसडे म्हणते. गाडी कुठं आणावी लागेल, सर मागं आणावी लागेल. वेनसडेच्या अगोदरचा दिवस आजचा, मग आज कोणता वार असेल, ट्यूसडे. चला, हे सर्वांना समजलं का. हा आजचा पहिला सेशन झाला मुलांनो. तुम्हाला उद्याचा दिवस काढायचा असेल, हे कळलं का. सर्वांना समजलं का, सर्वांना. नसलं
तर एखादा परत आणखीन उद्या मी प्रॉब्लेम घेईल. ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघा, कमी वेळेत मुलांनो आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचं आहे. शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम मोठा आहे, पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल असंच सांगणार. ओके, चला सुरुवात. सर काल काय पाहिलं? सर आपण काल 15 पर्यंतचे पाढे पाठांतर झाले का नाही? कालपर्यंत 15 पर्यंतचे पाढे पाठ आहेत का? 15 पर्यंतचे पाढे बघा, एक एक टार्गेट पूर्ण झालं पाहिजे आपलं. 15 पर्यंतचे पाढे ओके झाले. मग काल 15चा पाढा घेतला होता. आज घरी तुम्ही 11 ते 15चे पाढे सगळे पाठ करून टाका. मी फक्त 15च्या पाढ्याची रिव्हिजन घेतो आता. चला माझ्या बरोबर म्हणा. सर 15 एके 15, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सख्खी 90, 15 सत्त 105, 15 अट्ट 120, 15 नव 135, 15 दाय 150. ला 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 ला. रॅपिड फायर राऊंड बघू कोण सांगताय. 15 सख्खे बोला. 15 सख्खे. पाडा जवळ आहे तरी पण लवकर येणार नाही. ओके, 15 सख्खी 90. ओके, 15 नव 15 नव. अरे बाबा, 15 नव 15 नव. व्हेरी गुड. 135. बर, चला एक जरा वेगळा प्रश्न. 14 सख्ख. 14 सख्ख. अरे रे रे, 14 सख्ख. बघू किती जण सांगतायत. 14 सख्ख 84. 14 6 टाइम्स. 14 6 वेळेला घेतलं की 84. चला वर्ग संख्या. मी आज पाढे तुमचे 15 पर्यंत पक्के होऊ द्या. उद्या नेक्स्ट पाढा. आज मी पाढा घेणार नाही नवीन. 15 पर्यंतचे पाढे आजपर्यंत ओके पाहिजे मला. चला पुढे जाऊया. सर वर्ग संख्या. वर्ग संख्या स्क्वेअर नंबर झाले का पाठ? चला एकदा रिव्हिजन माझ्या बरोबर. हे पाठ होईपर्यंत मी तुमचा पिच्छा सोडत नाही. 1चा वर्ग 1 हो, 2चा वर्ग 4 हो, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 100, 100. झाले 10 पर्यंतचे ओके. 10 पर्यंतचे ओके झाले का? पुढे जाऊ का? चला बघा आता 11 ते 20 पाठ पाहिजे. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग. बोला किती जणांचा पाठ आहे? आपल्या असलंच असतं, मध्येच विचारायचं. 17चा वर्ग पाठ नसणार आहे, काय करताय? 17चा वर्ग गेले बघा. एक जणाने टाकलं, काही मुलांनी टाकलं. वा 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 वा. अरे वा अरे वा. 789 मोहिते. 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324. सोहम साळुंके झोपीत आहे का? टाकी वर्ग आता पाठ झाले असतील ना बाळा. 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 400, 400. पुढे बघा, पुढे बघा. आता कालपासून इथून गाडी लोडवर आली. 21चा वर्ग 441 पाठ झाला का? 22चा वर्ग 484 पाठ झालं का?
23चा वर्ग. आज कितीचे वर्ग आहेत रे? काल कुठपर्यंत दिलते मी? 23 पासून होते. हे कालपर्यंत झाले. 23चा वर्ग 529. पाठ करा. 23चा वर्ग 529. 23चा वर्ग 529. 24चा वर्ग 576. वर्ग संख्या 25 पर्यंत पाठ पाहिजे उद्या. 23चा वर्ग 529. 24चा वर्ग 576. 25चा वर्ग 625. 625. 625. 625. 25चा वर्ग 625. 625. 625. झाले सर वर्ग पाठ. ओके. बर, काल आपले समानार्थी शब्द काही घेतले होते बघा बरं, येतात का ते? काल मी काही समानार्थी शब्द घेतले होते सर. सगळ्यात महत्वाचा शब्द, खूप महत्वाचा शब्द हो सर हा कमळ. सांगा बरं, कमळला इंग्रजीमध्ये लोटस म्हणतात. लोटस. कमळचे शब्द बघा, पाठ करा. हे यायलाच पाहिजे सर. पंकज, अंबुज, राजीव, सरोज. पंकज, अंबुज, राजीव, सरोज. पंकज, अंबुज, राजीव, सरोज. पुन्हा बघा, पुष्कर, पद्म आणि सगळ्यात शेवटी कुमुदिनी. हे शब्द IMP परत म्हणताल सांगितलं नाही. हे पाठच पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही. याला दुसरं औषध नाही, पाठ पाहिजे. हो का? पंकज, अंबुज, राजीव, सरोज, पुष्कर, पद्म, कुमुदिनी. सजीव नाही बघा, राजीव आहे ते. राजीव, सजीव नाही, राजीव आहे. मुलाची नाव असतात बघा, पंकज, राजीव, सरोज मुलीचं नाव ठेवतात. आता बघा, पंकज दिसला, एखादा पंकज नावाचा मित्र असेल तर त्याचं अर्थ काय आहे, त्याचं नाव कशावरून ठेवलंय? कमळ. ओके, पाठ झाला ना? वेल, लतिका, लता, वल्लरी, परिमल, सुवास, सुगंध. ओके, सो झालंय, आमच्या मुलांचं झालंय. पण आणखीन कामाला लागा मुलांनो. दिवस थोडे येतो, वेळ कमी आहे. बर, सांगा आता. जाऊ द्या, ते नको आता. चला, समानार्थी तर समानार्थी. बरं, एक कविता शिकू काय? पोएम, गाणं ऐकू का जरा सकाळ सकाळ? तुमचं झालेलं आहे सगळ्यांचं गाणं. पहिलीला झालंय, पहिलीला. मग सर पहिलीच्या गाण्यात काय करू आम्ही? पहिलीचं गाणं शिकून बघा. पहिलीचा अभ्यास सुद्धा चौथीला आहे. बघा किती सोप्या पद्धतीने अभ्यास करायचा मुलांनो. अवघडच शिरायचं नाही. हसत खेळत अभ्यास, हसत खेळत अभ्यास आहे. रडायचं नाही, मला येतच नाही, मला कसं तरीच होतंय. कसं तरी होतं, याला औषध नाही. अभ्यास केलं की सर गरगरतच, चक्कर आल्यासारखी वाटते. कशाला चक्कर आणायची? गाणं म्हणत म्हणत, पिक्चर मधली गाणं म्हणत नाही काय? सध्या ती गाणं लय चालू आहे बघा, ती सुंदरी सुंदरी. कसली सुंदरी काय? ही गाणं पाठ करा पहिलीच. बघा कोणतं गाणं आहे बघा. सर लय सोपं गाणं आहे, लय भारी गाणं आहे. मला तर खूप आवडतं हे गाणं सर. बघा, आणि काय शिकायचं आहे आपल्याला आज ते पण लक्षात घ्या सर. लय भारी गाणं बघा, पहिलीला होतं बघा. प्राण्यांची गाणं आहे हे, प्राण्यांचं बघा. हत्ती चालतो झुलवत सोंड, अरे हत्ती चालतो झुलवत सोंड,
माकडाने रंगवले आपले तोंड, माकडाने रंगवले आपले तोंड, गाढवाच्या पाठीवर ओझे पार, अरे गाढवाच्या पाठीवर ओझे फार, वानरही झाले त्यावर स्वार, वानरही झाले त्यावर सार, वाघ येताच हरिण घाबरले, अरे बाबा वाघ येताच हरिण घाबरले, कुत्र्याने सारे रान उठवले, कुत्र्याने सारे रान उठवले, मासा आणि कासव पाण्यात लपले, हे अरे मासा आणि कासव पाण्यात लपले, ससानी गाय पळत सुटले, ससानी गाय पळत सुटले. कस काय कविता भारी होती ना. पिक्चर मधली गाणी पाठ काय करता, ही गाणी पाठ करा. ससानी गाय पळत सुटले. सर ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं बोला. आपल्या आजूबाजूला आहेत का नाही, ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं. हा बरं, या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं बोला. या सगळ्यांना मिळून काय म्हणता येईल तुम्हाला, बोला पटकन. अरे पटकन, या सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण. येस, प्राणी. आणि आजची थीम आहे मुलांनो, THEME. आज की थीम है प्राणी. इसको हम एनिमल्स बोलते हैं, अंग्रेजी में एनिमल्स. या प्राण्यावर आधारित मुलांनो आज आपल्याला शब्द शिकायचे आहेत. पहिला शब्द, 4 शब्द शिकवणार आहे आज. बघा पहिला शब्द कोणता. बघा हे सगळे आणलेत आपण. अरे हे दिसत नाही नीट. ओके, हे बघा हे सगळे, हे दिसत नाही नीट. हे सगळे प्राणी आहेत याच्यामध्ये, हे सगळे प्राणी आहेत, हे दिसे नाही नीट. ठीक आहे सर. प्राण्याला पहिला शब्द, प्राण्याचा पाठ करा. प्राण्याला काय काय म्हणतात, प्राण्याचे समानार्थी शब्द. प्राणी माहिती का, कुणाला समानार्थी शब्द माहितीत का प्राण्याचे. ग्रामीण भागात बघा जनावर म्हणतो आपण, जनावर. श्वापद पण नाव आहे, श्वापद. IMP शब्द इंग्रजीमध्ये ॲनिमल्स म्हणायचं. पाठ करून टाका. ANIMAL, ॲनिमल. ॲनिमल म्हणजे प्राणी. सर प्राण्याला समानार्थी शब्द जनावर, श्वापद. जनावर, श्वापद. पाठ करून टाका. काय अवघड आहे आजचे समानार्थी शब्दामध्ये. थीम चालू झाली मुलांनो आपल्या अवतीभोवती. सर आपण अनेक प्राणी आपल्याला उपयोगी पडतात म्हणून पाळतो, त्यांना पाळीव प्राणी म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला पेट ॲनिमल्स म्हणतात. ते नंतर बघूया. पण आजचे प्राणी बघा सर. बघा दुसरा प्राणी. अरे बाबा, आता ही तर तुमची ओळखीचा असेल की रे. अरे हाय का ओळखीचा. हा सर हा ओळखीचा आहे का नाही. अरे बाबा ही कोण आहे. ये तो जंगल के राजा है, राजा, किंग ऑफ द फॉरेस्ट. आणि याला नाव आहे मुलांनो सिंह. आणि सिंहालाच समानार्थी शब्द आहेत. सिंहाला समानार्थी शब्द वनराज, केसरी, मृगेंद्र. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज लॉयन. झाले समानार्थी शब्द पाठ. कसा बघताय तुमच्याकडं. ह्याच्याबद्दल आणखीन माहिती पाहिजे आपल्याला, पण तूर्त एवढं तरी लक्षात ठेवा. सिंहाचे समानार्थी शब्द वनराज, केसरी, मृगेंद्र. वनराज, केसरी, मृगेंद्र. वनराज, केसरी, मृगेंद्र. पाठ झालं का. शार्दूल, व्हेरी गुड. शार्दूल पण आहे, माझ्याकडून राहिलं. व्हेरी गुड. शार्दूल पण आहे, शार्दूल. हो शार्दूल पण आहे. चला पुढचा प्राणी लगेच तुमच्या समोर येतोय. बघा घाबरू नका. हा पुढचा प्राणी आला. अरे बाप, ओहो कसा दिसतंय.
ये किधर रहते हैं? जंगल में रहते हैं. हाथी बोलते हैं. हत्ती शाकाहारी प्राणी आहे, शाकाहारी गवत खातो मुलांनो. हा खूप मोठा याचं वर्णन करणारा शब्द आहे. मोठा हत्ती विशेषण आहे, ते पुढे आपण नंतर बघूया. पण हत्तीला 2 शब्द, गज कुंजर. 2 शब्द, हत्ती गज कुंजर. हत्ती गज कुंजर. हत्ती गज कुंजर. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज एलिफंट. ELEPHANT. ELEPHANT झालं इंग्रजी पण. चला पुढचा शब्द मुलांनो. पुढचा, अरे बाबा हे वेगळं झालं कोणतरी. ये कोण आहे हे सर? ह्याला काय म्हणायचं? घोड़ा बोलते हैं इसको, घोड़ा. अंग्रेजी में इसको हॉर्स बोलते हैं. HORSE. छान वाटतंय ना बघायला, कसा पळतोय. वा वा. HORSE हॉर्स म्हणजे घोडा. हॉर्सचं स्पेलिंग चुकू नका. HORSE हॉर्स म्हणजे घोडा. आणि सर 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 चित्र येत नाहीत म्हणजे काय झाले आता? काय सर बघा, ह्याचा समानार्थी शब्द खूप महत्वाचा आहे. हय अश्व वारू तुरग. तुरुंग नाही, तुरग. तुरग तुरुंग असा आहे शब्द तो. तुरुंग इथं फसवतात माणसांना. तुरुंग वेगळं, जेल बोलते उसको, जेल. हय अश्व वारू तुरग. हय अश्व वारू तुरग. हय अश्व वारू तुरग. हॉर्स. ए आलं का रे बाबानो? झाले 4 समानार्थी शब्द पाठ होतील का मुलांनो? 4 समानार्थी शब्दाचे थीम कोणती आहे सर? प्राण्यांचे समानार्थी शब्द. THEME थीम. आज काय आहे? प्राणी शिकणार आहोत आपण. प्राण्यांचे समानार्थी शब्द. आतापर्यंत काय काय पाहिलं मुलांनो? बघा, आपल्या शरीराचे समानार्थी शब्द पाहिले. वनस्पतीच्या संदर्भातले समानार्थी शब्द पाहिले. वनस्पती. वनस्पतीच्या संबंधातले समानार्थी शब्द पाहिले. आपल्या शरीराच्या संदर्भातले समानार्थी शब्द पाहिले. बरोबर. आणि आज प्राणी शिकलो. बघा किती सोपं करून सांगितलं. सोपं केलं का नाही? तुम्हाला म्हणलं का मी पाठ करा रे मुलांनो, हे 10 शब्द मुलांनो पाठ करा. असं नाही म्हटलं. सोपं केलं का नाही? ओके, ठीक आहे बाळांनो. मग जायचं का? गणिताकडे जायचं का आता? ओके, ठीक आहे बाळांनो. तर आज आपण इथला भाग थांबूया आणि आपल्या गणिताकडे जाऊया. ओके, हां ठीक आहे. 1 मिनिट फक्त मुलांनो, मला हा व्हिडिओ कट करू द्या आणि पुढच्या भागाला जाऊया. 1 मिनिट. बघा, मी काल तुम्हाला 2 व्हिडिओ टाकले. रेकॉर्डिंग आहे ना मुलांनो. बघा, ऐका आता नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय.